महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। बनावट यूपीएससी अधिकारी बनून 6 महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास, या महिलेचे अफगाण-पाक संबंध उघड। बनावट यूपीएससी यादी, बदललेले आधार कार्ड आणि परदेशातून आलेल्या रकमेचे पुरावे पोलिसांना मिळाले। अफगाणिस्तानमधील बॉयफ्रेंड व पाकिस्तानातील त्याच्या भावाशी आर्थिक व्यवहार उघड। दिल्ली मंत्रालयांना भेटी, व्हिसा मिळवून देण्याचे दावे, अनेक नेत्यांशी संपर्काचा आरोप। छत्रपती संभाजीनगरात बनावट IAS अधिकारी असल्याचे भासवणारी कल्पना भागवत 6 महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहताना पकडली। तिचे अफगाण-पाक संबंध, बनावट कागदपत्रे आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांमुळे ATSIB तपास सुरू। छत्रपती संभाजीनगर येथून बनवट IAS अधिकारी महिलेला अटक केली आहे। चौकशीत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील संबंध देखील उघड झाले आहेत। ताब्यात घेण्यात आलेली महिला तब्बल 6 महिने छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली। कसं हे प्रकरण उघड झालं आणि कोणती धक्कादायक माहिती समोर आली आहे, जाणून घेऊया। अफगाण आणि पाकमधील असलेले तिचे संबंध। एका महिला पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल 6 महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। महिलेचे नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत, वय 45 असे आहे। ती जालना रोडवरील अँबॅसिडर या 5 स्टार हॉटेलमध्ये राहत होती। सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली। महिलेच्या बॅगेत 2017च्या यूपीएससी निवड यादीची प्रत आढळली, ज्यात तिचे नाव 333व्या क्रमांकावर होते। मात्र छाननीत ही यादीही बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे। आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले। चौकशीत तिच्या खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील व पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यातून मोठ्या रकमा आल्याचे समोर आले। दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत। संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्याने ATS व IB कडून महिलेची कसून चौकशी सुरू आहे। बनावट ओळखपत्र देऊन हॉटेलमध्ये राहिल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।